नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप आणि तुम्ही पाहता सबकॉन्शियस ट्रेडिंग. तर आज आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात आणि त्याचा उपयोग मार्केटमध्ये कसा केला जातो. तर कॅन्डलस्टिक पॅटर्नचे एकूण 3 ते 4 प्रकार आहेत. त्यातील सर्वात पहिला प्रकार आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर त्यात एकूण 8 प्रकारचे कॅन्डल असतात. त्यांची नावे पुढील प्रमाणे. एक आहे हॅमर, दुसरा इन्व्हर्टेड हॅमर, तिसरा हँगिंग मॅन, चौथा मारुबोजो, पाचवा डोजी, 6वा शूटिंग स्टार, 7वा ड्रॅगनफ्लाय डोजी, 7वा अँगल फिंग कॅन्डल. तर सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पहिला जो पॅटर्न आहे त्याला म्हणतात हॅमर आणि हँगिंग मॅन. तर इथं पहिल्यांदाच लिहिलंय की हॅमर आणि हँगिंग मॅन हे एकसारखा दिसतात, परंतु काम हे वेगळे करतात प्राइस ऍक्शन वरती. तर मित्रांनो, हे काळ्या कलर मधला आहे तो आहे हॅमर आणि जो व्हाईट कलर मध्ये आहे तो आहे हँगिंग मॅन. तर हॅमर हा एक बुलिश पॅटर्न आहे आणि हँगिंग मॅन हा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हॅमर हा तुम्हाला कधीही चार्ट पॅटर्नच्या बॉटमला दिसेल आणि हँगिंग मॅन हा कधीही तुम्हाला टॉप वरतीच असेल. जर हॅमर कुठेही बनला तर तो अनव्हॅलिड असेल आणि हॅमर ही कुठे असेल तरी कुठेही बनला तर तो इनव्हॅलिड असेल. हॅमर हा शक्यतो चार्ट पॅटर्नच्या खालीच असायला पाहिजे आणि हँगिंग मॅन हा चार्ट पॅटर्नच्या वरतीच असायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता की मार्केट हॅमर मध्ये खाली येत होतं, त्यानंतर एक फुल रेड कॅन्डल बनली आणि इथून बायर्स ऍक्टिव्हेट होत गेले आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल आलं. हँगिंग मॅन ही पॅटर्न मध्ये मार्केट बुलिश मार्केट होतं आणि हँगिंग मॅन बनल्यानंतर मार्केट बेरिश झालं. तर आपला दुसरा पॅटर्न आहे इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार. तर इन्व्हर्टेड हॅमर हा ब्लॅक कलर मध्ये आहे आणि शूटिंग स्टार हा व्हाईट कलर मध्ये आहे. इन्व्हर्टेड हॅमर हा एक बुलिश पॅटर्न आहे, तोही मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झाला हा असे सांगतो आणि शूटिंग स्टार ही मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झालाय हा सांगतो. तर इन्व्हर्टेड हॅमर हा बुलिश आहे आणि शूटिंग स्टार हा बेरिश आहे. इन्व्हर्टेड हॅमर हा ही मार्केटच्या बॉटम मध्येच बनतो आणि शूटिंग स्टार हा ही मार्केटच्या टॉपला बनतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी लाईव्ह एक्झाम्पल काही दाखवतो. हा मित्रांनो, हा आहे इन्व्हर्टेड हॅमर. हा पहा वरतून सेलिंग प्रेशर दाखवतो आणि नंतर मार्केटने एक चांगला बेरिश मोमेंटम दिला. हा ड्रॅगनफ्लाय डोजी आहे आणि हा बनल्यानंतर मार्केटने एक चांगली बुलिश मोमेंटम दिली. हा इन्व्हर्टेड हॅमर आहे आणि हा बनल्याच्या नंतर मार्केटने चांगलेच एक बेरिश मोमेंटम दिलेली. हा डोजी आहे आणि हा मार्केटच्या टॉप वरती आहे आणि त्यानंतर डोजी बनल्यानंतर मार्केटने एक चांगली बेरिश मोमेंटम दिली, हे तुम्ही पाहू शकता. हे बुलिश अँगल पिंक कॅन्डल आहे. त्याने पहिले रेड कॅन्डलला अँगल करून बॉक्सच्या बाहेर एंट्री दिली, त्यानंतर मार्केटने एक चांगला बुल रन दिलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.